आज आपण महाशिवरात्री स्पेशल बदामा इतके बहुगुणी पौष्टिक लाडू आज आपण उपवासासाठी बनवणार आहोत। या लाडूमध्ये आपण असं काही साहित्य मिसळलं आहे की हे लाडू तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतील। अतिशय पौष्टिक उपवासासाठी खूप उपयुक्त असे आपण शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत। स्त्रियांच्या पायदुखी, कंबरदुखी हे खूप शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटचे लाडू खूप गुणकारी आहेत, कारण त्यांचे पायदुखी आणि कंबरदुखी या लाडूंनी दुखणार नाही। इतके हे मस्त लाडू पौष्टिक आहेत। हे लाडू हे सुद्धा मुलांना आणि तुम्ही सुद्धा खायला पाहिजे। चला तर मग हे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी 1 वाटी काजू घेतलेले आहेत। आता हे काजू आपल्याला कढईमध्ये घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मंदच ठेवायचे। मंद आचेवर हे ड्रायफ्रूट छान असे सतत हलवत राहून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत लालसर रंगावर येईपर्यंत। काजू खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते। काजू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात। काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आढळते, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। काजू खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते आणि मधुमेहाचाही त्रास कमी होतो काजूमुळे। आता हे काजू सुद्धा छान भाजले की कढईमधून काढून घ्यायचे, बाजूला ताटामध्ये ठेवून द्यायचे आहेत। पुन्हा त्याच कढईमध्ये मी इथे 1 वाटी बदाम घेतलेला आहे। बदाम सुद्धा न तूप टाकता छान असे भाजून घ्यायचे आहेत, एक 2 ते 3 मिनिट। बदाममुळे काय होतं, बदाम अत्यंत पौष्टिक आहे। उपयुक्त पौष्टिक पोषक तत्वे आहेत बदाममध्ये। बदाम खाण्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि वजन सुद्धा आटोक्यात राहते। व्हिटॅमिन ईमुळे धोका कमी निर्माण होतो। आता बदाम सुद्धा भाजून झाले आहेत, आता काढून घेऊयात। मी ते अर्धी वाटी अक्रोड घेतलेला आहे। अक्रोड सुद्धा छान असं आपल्याला मंदच गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे। अक्रोड सुद्धा छान असा आपल्याला मंदच गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे। मेंदूची शक्ती वाढते अक्रोड खाल्ल्याने, तणाव दूर होतो आणि झोपही चांगली लागते अक्रोडमुळे। अक्रोड खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि मन शांत करण्यासाठी अक्रोड खावे। आता इथे सुद्धा अक्रोड सुद्धा छान भाजले गेलेले आहेत। आता हे अक्रोड आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे। मी इथे अर्धी वाटी पिस्ते घेतलेले आहेत। पिस्ते सुद्धा छान आपल्याला मंदच गॅसवरती छान सतत हलवत राहून भाजून घ्यायचं आहे। आता पिस्ते सुद्धा 2 मिनिट भाजून घेतलेले आहेत, ते काढून घेऊयात। तर इथे मी 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। आज मी 1 किलोचे शेंगदाण्याचे लाडू करणार आहे। तर शेंगदाणे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत मी, कारण एखादा किडका काळपट झालेला असतो शेंगदाणा, यामधून काढून टाकायचा। शेंगदाण्यांना गरिबाचा बदाम म्हटलेला आहे, कारण बदामा इतका हा शेंगदाण्याचे फायदे आहेत। शेंगदाण्यातून मिळतात। शेंगदाण्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स असतात, फायबर असतात, त्यामुळे आपल्या शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉल ते वाढवण्यासाठी हे मदत करतं। तसेच मधुमेह नियंत्रित राहण्यासाठी शेंगदाणे हे प्रभावी ठरू शकतात। गूळ शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन देखील वाढलं जातं, त्यामुळे डॉक्टर गूळ आणि शेंगदाणे खाण्यास सांगतात। आज आपण उपवासासाठी भरपूर उपयुक्त असे लाडू तयार करणार आहोत की ज्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेस भूक लागली जात नाही। शेंगदाणे मस्त साल निघेपर्यंत एकसारखे हलवून मी भाजून घेतलेले आहेत, अजिबात काळपट वगैरे झाले आहेत। आता हे आपल्या थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे। शेंगदाणे थंड करून पुन्हा साल काढली, नंतर 2 अशा फुटी करून घेतल्या। आता इथे एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 मूठ आपल्याला शेंगदाणे टाकायचे अशा फुटी केलेल्या, आणि इथे 7 ते 8 वेलची टाकलेली आहे। ते सुद्धा वेलची आपल्या शेंगदाण्यामध्ये बारीक होईल, आपल्याला सेपरेट करायची गरज नाही आहे वेलची। आता इथे जेवढे आपण शेंगदाणे घेतले त्याच्या अंदाजाने आपल्याला गूळ घ्यायचा आहे। इथे मी 1 किलो गूळ चिरून घेतलेला आहे, सगळ्यात 1 किलो। आता आपल्याला थोडा गूळ टाकून ह्याच्यामध्ये शेंगदाण्याच्या अंदाजाने बारीक करून घ्यायचे आणि सुरुवातीला शेंगदाणेच बारीक करून घ्यायचे, मगच गूळ टाकायचा। तर असे शेंगदाणे नाहीतर चांगले बारीक होणार नाहीत, गूळ आणि शेंगदाणे एकदाच टाकल्यानंतर। त्याच्याकरता शेंगदाणे आहेत ते बारीक करून घ्यायचे सुरुवातीला। आता अशाच पद्धतीने मी गूळ आणि शेंगदाणे इथं राहिलेले बारीक करून घेत आहे। आता पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ड्रायफ्रूट भाजून घेतलेले पुन्हा थंड करून घेतले पूर्णपणे। पुन्हा सगळे ड्रायफ्रूट आहेत ते मिक्स करून घेतले आणि थोडे ड्रायफ्रूट आहेत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि दोन्ही बॅचमध्ये मी हे बारीक करणार आहे ड्रायफ्रूट आहे ते। आता पुन्हा ड्रायफ्रूट आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचे पावडर अशी,
आता पुन्हा ह्याच्यामध्ये गूळ टाकायचं आपल्याला, ड्रायफ्रूट जेवढे घेतले होते त्या अंदाजानुसार, आणि पुन्हा गूळ टाकून पुन्हा बारीक करून घ्यायचं, म्हणजे छान असं बारीक होतं त्याच्याकरता. आता हे आपल्याला ड्रायफ्रूटचं आहे ते मिश्रण काढून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आता इथे मी ड्रायफ्रूट आणि गूळ आणि ड्रायफ्रूट सगळे बारीक करून घेतले आहेत हे मिश्रण. आता पुन्हा याला एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केल्यामुळे काय होतं, जे गुळाचे काय खडे असतात आणि ड्रायफ्रूट वगैरे आपण आधी नंतरून बारीक केले होते, त्यासाठी आपल्याला हे आणखी एकदा फिरवून घ्यायचं, म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे गूळ शेंगदाणे सगळं एकत्रित असं मिक्स होईल त्याच्याकरता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं, म्हणजे एक जीव असं तयार होईल आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता अशाच पद्धतीने मी सर्व इथे मिश्रण जे आहे अशाच पद्धतीने सर्व बारीक करून घेत आहे. आता बघू शकता तुम्ही, अशाच पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे सर्व मिश्रण. आता आपल्याला आणखीन एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव असं. बघू शकताय छान असं मिक्सरच्या भांड्यामुळे काढल्यामुळे छान असं एक जीव झालेला आहे ड्रायफ्रूट, गूळ आणि शेंगदाणे आपले. आता आपण लगेच लाडू बांधायला घेऊयात. आता थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे हातावरती गूळ आणि शेंगदाण्याचं आणि ड्रायफ्रूटचं, आणि आपल्याला हा लाडू छान असा एक हातामध्ये बांधून घ्यायचा आहे, गोल गरगरीत असा. बघू शकताय तुम्ही, हे गूळ आणि शेंगदाण्याचे छान असे लाडू पटकन वळले जातात, फार काही वेळ लागत नाही. बघू शकताय मस्त तयार झालेला आहे लाडू. आता आपण अशाच पद्धतीने दुसरा देखील तुम्हाला लाडू बांधून दाखवते. हातावरती थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने छान असा लाडू गोलाकार असा बांधून घ्यायचा आहे. बघू शकताय, तुम्हाला कमी जास्त सुद्धा तुम्ही मिश्रण करू शकतात, किंवा तुम्हाला छोटा लाडू बांधायचा आहे तरीसुद्धा तुम्ही छोटा लाडू बांधू शकता. मी ते मीडियम साईजचा लाडू बांधते, किंवा छोटे बांधायचे तर छोटेही बांधू शकता. आता याला गोलाकार देऊन घ्यायचा हाताने. बघू शकताय मस्त झालेला आहे लाडू. दिवसातून तुम्ही हा एक लाडू खाल्ला तर तुम्हाला अजिबात हिमोग्लोबिनची कमतरता भासणार नाही. बघू शकताय, आणि तुमचे पाय वगैरे दुखतात ते सुद्धा दुखणार नाही हे लाडूनं. तर इथे सर्व मी लाडू बांधून घेतलेले आहेत. 1 किलो प्रमाणामध्ये 30 ते 40 लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर आज आपण तुपाचा एक थेंबही वापर न करता मस्त असे पौष्टिक असे गूळ आणि शेंगदाण्याचे ड्रायफ्रूटचे असे मस्त गोल गरगरीत असे पौष्टिक लाडू बनवून तयार केलेले आहेत. बघू शकता हे लाडू खूप पौष्टिक आहेत, आणि हो, स्त्रियांनी दररोज हा एक लाडू खायलाच पाहिजे आणि मुलांना सुद्धा द्यायलाच पाहिजे, कारण स्त्रियांची कंबरदुखी पायदुखी असते ती कमी होते त्याच्याकरिता. आता हे महाशिवरात्रीला हे तुम्ही लाडू नक्की करून बघा, आणि कसे झाले ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तर वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी. बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मग मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.